नमस्कार, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही चाललो एका शॉर्ट ट्रिपला, जवळच चाललो आहे. तर थोडासा ब्रेक घेतला. जाताना ओलाने गेलो आणि अलिबागला जायचं होतं. म्हणजे तिथे एक प्रमोदचे फ्रेंड आहेत, तर त्यांच्या इथून तर अलिबागचा समुद्र खूप जवळ आहे त्यांच्या तिथे राहतात तिथे. त्यामुळे मग आम्ही निघालो होतो आणि बाय रोड चाललो होतो, त्यामुळे खूप वेळ लागत होता. तर जवळच असा स्टीलचं एक प्रोजेक्ट होता जिंदालचा, तर इथे समोरच दिसत होतं. खूप मोठं प्लांट आहे. नमस्कार, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता आम्ही आलो अलिबागला एका ठिकाणी ओळखीचेच आहेत. तर तिथे एक दिवसाची ट्रिप म्हणून आलो होतो. तर त्यांचं स्वतःचं असं कन्स्ट्रक्शन आहे, पण ते साधारण या साईडला मागचा एरिया वगैरे झाडं वगैरे इथे आहेत. तर कल्याणवरून आम्हाला निघायला वाजले 9:30. त्यामुळे मग नंतर पुढे आम्हाला यायला उशीर झाला आणि अलिबाग साईडला खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर आम्हाला ॲक्च्युली जेटीने यायला पाहिजे होतं, पण आम्ही हा रोड प्रिफर केला, बाय रोड आलो होतो. कारण की जेटीचं जरा जास्त वाटत होतं, कारण ट्रॅव्हलिंग कल्याणपासून CSTपर्यंत आणि CSTवरून पुढे मांडवा साईडला म्हणजे इकडे अलिबाग बीचवरती यायचं होतं. त्यासाठी 2 तास लागत होते. बाय रोड जरा कमी दाखवत होतं, पण त्यानंतर ट्रॅफिक वाढला आणि ट्रॅफिकमुळे आम्हाला जवळपास 5 तास लागले इथे पोहोचायला. तर आता आम्ही आलो, थोडंसं जेवल्यानंतर मग आता थोडंसं फ्रेश होतो आणि मग जवळच बीच आहे, तर त्या बीचवरती जातो. तर ही 2025मधली एक अशी ट्रिप अरेंज केली होती 1 डेची. तर इथे आम्ही आलेलो आहोत अलिबागला. एका दिवसाच्या स्टेसाठी आहोत आणि त्यांचे बेसिक प्रॉपर्टी जे आहेत ओनर ते प्रमोदचे ओळखीचे आहेत, म्हणजे त्यांचे फ्रेंडच आहेत. त्यामुळे मग आम्ही इकडे आलो होतो आणि समुद्र किनारा वगैरे खूप जवळ आहे. त्यामुळे मग इथे आलो आहे. तर संध्याकाळी आता तयार होऊ थोडंसं, त्यानंतर बीचवरती जाऊ आणि बीचवरती थोडीशी मजा मस्ती वगैरे करू, त्यानंतर परत येऊ. आजचा 1 दिवसाचा स्टे आहे आणि उद्या पुन्हा मग आम्ही जेटीने वगैरे रिटर्न मुंबईला येऊ. तर आणि काय कुठे कुठे फिरतो हे तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर जवळपास त्यांनी एक पूल वगैरे बांधलेला आहे. तर ती ही प्रॉपर्टी त्यांची स्वतःची आहे आणि ते म्हणजे कमर्शियल बिझनेस वगैरे असं करत नाहीत. त्यामुळे इथे काही लोकेशन वगैरे सांगणार नाही आहे आणि असं डेव्हलप केलेलं इथे होमस्टे वगैरे खूप सारे आहेत. तर अलिबागच्या थळे या गावी आम्ही गेलो होतो. तिथे जवळपास अनेक होमस्टे आहेत. हे बघा ना कसलं भारी भारी. सकाळी येऊ ना वॉकला आपण. खरं सकाळी लवकर. पहिले पण चालत जायचं का तुम्ही इथून? भारी वाटतं. हा समुद्राचा बघा रस्ता. आणि आता कोणीच नाही, गर्दी पण नसेल. जास्त एक्सप्लोर करून सांगायचं नाही, ते ह्या ठिकाणी पण गर्दी होईल. तर आराम करून झाल्यानंतर थोडा वेळ फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही समुद्रकिनाऱ्यावरती गेलो होतो. जवळपासच 5 मिनिटाच्या अंतरावरती. तर इथून अलिबाग जे आहे ते खूप जवळ आहे, अलिबाग सिटी, आणि तिथला समुद्रकिनारा नेहमी गजबजलेला असतो. तर या गावाचं जे आहे ते अजून एक्सप्लोअर केलेलं नाही आहे, पण समुद्रकिनाऱ्यावरती मध्ये मध्ये खूप लोक दिसत होते संध्याकाळी वगैरे. सकाळी खूप जास्त होती.
तर संध्याकाळचा हा समुद्राच्या लाटांचा आवाज मनसोक्त घेतला. खूप वेळ समुद्रावरती फिरलो आणि त्यानंतर मग संध्याकाळी घरी गेलो. तर सांगायचं हेच की असे वेगवेगळे ठिकाण एक्सप्लोअर करायला मला आणि माझ्या फॅमिलीला खूप जास्त आवडतं. आम्ही सगळेजणं जेव्हा जेव्हा बाहेर जातो अशा वेगवेगळ्या गोष्टी वगैरे एक्सप्लोअर करत असतो. तर माझ्या व्लॉगच्या माध्यमातून मी ज्या काही गोष्टी नेचरमध्ये किंवा इतर ठिकाणी एक्सप्लोअर करेन ते नेहमी शेअर करेन. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तर आपल्या कोकणाच्या साईडला पण असे खूप जास्त वेगवेगळे ठिकाणं आहेत जिथे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणं आहेत की जिथे गेल्यानंतर खूप शांत आणि अंतर्मुख झाल्यासारखं वाटतं. तर थोडा वेळ काढून असं 1-2 दिवस बाहेर फिरायला गेल्यानंतर खूप भारी वाटतं. आणि समुद्रकिनारा हा सगळ्यांचाच नेहमी फेवरेट वगैरे राहिलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा, लांजा, राजापूर अशा ठिकाणी जे समुद्रकिनारे आहेत ते खूप छान आहेत, स्वच्छ आहेत. आणि आणि त्याच्यावरती पण चटणी ते पायाला लागेलच म्हणून चप्पल घाल. हे आहे ना, नाही लागणार आम्ही अरे हे काट्याचे असतात हे बघा. आवाज बघा ना. अरे इथे काढू शकतो फोटो. पार्क आम्ही आणलं नाही. तो सकाळी भरपूर वेळ 2 तास थांबते ना. बोलण्याच्या नादामध्ये सनसेट कधी झाला का कळलंच नाही. ते पटकन सनसेट झाला. 5 मिनटात सनसेट झाला. थोडंसं काहीतरी एक टीप घेतली फक्त. पण समुद्रकिनारा छान आहे ना. आज गर्दी आहे बऱ्यापैकी, पण ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा समुद्रावरती आम्ही फेरफटका मारायला आलो होतो. तर सकाळी खूप मस्त वातावरण होतं, एकदम थंड वातावरण आणि त्याच्यावरून चालायला वगैरे खूप भारी वाटत होतं. वाळू जे आहे ते खूप स्वच्छ आणि मस्त होतं आणि तिथे थोडेफार जे आहे शेल्स वगैरे पण होते. आणि जवळपास त्या बोटी वगैरे सोडलेल्या होत्या त्या समुद्रकिनाऱ्यावरती दिसत होत्या आणि सकाळचं वातावरण वगैरे भारी वाटत होतं. संध्याकाळी मे बी इथे फिश मार्केट वगैरे जवळच आहे, त्यामुळे बोटी संध्याकाळच्या वेळेला येतात. आदल्या दिवशी आम्ही बोट येताना बघितली होती, तर फिशिंगसाठी वगैरे जाणाऱ्या खूप साऱ्या बोट वगैरे तिथे दिसत होत्या. नुसतं लाटांचा आवाजच घ्यायचा. हा एक मधला खडक आहे समुद्रावरती, इथे आलो आम्ही. थोडा वेळ बसलो होतो, सूर्योदय झाला आता जास्त. कातळच्या इथून खालून पाणी येते. केवढे मोठे आहेत रे. शर्यत बैलगाडीची.
तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा समुद्रावरती आलो होतो. थोडाफार वेळ खेळलो, कोवळ्या उन्हामध्ये वगैरे बसलो, तर भारी वाटलं. आणि तिथे जवळच जे खडक आहे, म्हणजे तिथे तिन्ही साईडला पाणी आहे आणि समुद्रकिनाऱ्याच्या जवळच एक खडक आहे. ते लोकेशन खूप भारी वाटत होतं. तिथे गेलो होतो चालत. त्यानंतर एक स्कूटीवरून राऊंड मारला, तर पूर्ण मोठा समुद्रकिनारा आहे. तर पुढच्या एका क्लिपमध्ये ते ॲड केलं आहे. आणि हे जे गाव आहे ते अलिबाग मांडवा, म्हणजे आता समजा तुम्हाला CSTवरून यायचं असेल तर CSTवरून जी क्रूज टाईपमध्ये काहीतरी चालू झाले, तिथून तुम्ही मांडव्याला येऊ शकता. मांडव्याला मग तिथून मग तळ या गावी कंटिन्युअस जे आहे रिक्षा किंवा इतर गोष्टी चालू असतात. तर इथून जवळच आहे आणि इथला समुद्रकिनारा खूप भारी आहे. तर समुद्रावरती आल्यानंतर वेळ कसा निघून जातो हेच कळत नव्हतं. आणि दुपार झाली, त्यानंतर मग दुपारी आम्हाला निघायचं होतं 3:30 वाजता वगैरे. तर थोडा वेळ आणखीन थांबलो आणि त्यानंतर दुपारी जेवण वगैरे करून तिथून मग आम्ही मांडवाला जाणार होतो. मांडव्यावरून मग CSTला आणि CSTवरून ट्रेनने पुन्हा घरी, असा आमचा प्रवास होता. तर 1-2 दिवसाची जी ट्रिप होती ती खूप चांगली झाली आणि बरं वाटलं. थोडंसं नवीन जागा एक्सप्लोअर करून नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळाल्या, तर भारी वाटत होतं. आणि समुद्रावरती जवळपास आम्ही 2 ते 2.5 तास तिथेच होतो आणि पार्कला पण भारी वाटलं. आणि मलाही खूप दिवसानंतर समुद्रावरती गेल्यानंतर छान वाटलं. गावी गेल्यानंतर दापोली साईडला समुद्रकिनारा आहे आमच्यापासून जवळ, पण तिथे पण जाणं होत नाही कारण की 35 ते 40 किलोमीटर आहे समुद्रकिनारा. तर लहानपणापासून बरेच वेळा आम्ही हरिहरेश्वर या ठिकाणी जाऊन आलो होतो. हरिहरेश्वर पण एक सुंदर ठिकाण आहे जाण्यासाठी. तर तिथे पण लॉन्च किंवा जे जेटी वगैरे अवेलेबल असते. तर इथला अलिबागला हे दुसऱ्यांदा आलो होतो. म्हणजे कॉलेजला असताना आम्ही आमचा ग्रुप जे आहे तिकडे गेलो होतो. श्रीवर्धन साईडला वगैरे फिरायला जायचो कंटिन्यू. त्यानंतर मग आम्ही आत्ता बरेच वर्षानंतर, साधारण 10 ते 12 वर्षानंतर अलिबागला आलेलो आणि खूप जास्त भारी वाटत होतं आता. कारण अलिबागच्या मेन सिटीमध्ये पण थोडा वेळ फिरलो. फिश मार्केट वगैरे बघितलं. इथून जवळच आहे, त्यामुळे होमस्टेज वगैरे पण अवेलेबल आहेत. तर आम्ही जिथे राहत होतो तिथून जेटीची जी व्यवस्था आहे तिथे जायला जवळपास पाऊण तास लागत होता. साधारण 35 ते 40 किलोमीटर होतं. त्यामुळे एकदम कट टू कट पोचलो. आणि तर मांडवावरून M2Mची फेरी वगैरे चालू असते. तर त्याच्यामध्ये जेटी टाईपमध्येच दिसत होतं. वरती पण प्रवाशांना बसण्यासाठी 2 फ्लोअर होते. त्यानंतर मग गाड्या वगैरे खाली होत्या. असं जेटी टाईपमध्ये दिसत होतं. तर इथे जे आहे तो डेकसारखं बनवलेला आहे आणि त्यानंतर ती समोर दिसते ती क्रूज टाईपमध्ये जी जेटी आहे. तर तिथे आम्ही जाणार होतो. तर पहिल्यांदा असा प्रवास करणार होतो आणि खूप भारी वाटत होतं. तर इथून जे आहे मेन गेटपासून क्रूजच्या इथे जाण्यासाठी असा वे होता. जेटीच्या इथे जाण्यासाठी असा वे होता. भाई वगैरे ते वरती 2 जे फ्लोअर होते ते प्रवाशांना बसण्यासाठी वगैरे होते. तर इथे साधारण बेसिक वगैरे समोर बसायचं आहे मला. इथे बसू का मी इथे? बसूया ना. हां बसू. कुठे बसली? ते तुझ्या समोरच बसेल. साधारण सिटिंग अरेंजमेंट आहे तिथे. सेंटरला कॅफेटेरिया टाईपमध्ये होतं. तर हे जे तिकीट्स वगैरे आहेत ते ऑनलाईन अवेलेबल आहे. कारण की प्रमोदने सर्च करून ते तिकीट वगैरे काढले होते. ऑनलाईन अवेलेबिलिटी होती, पण लवकर तिकीट काढलं तर अवेलेबिलिटी चांगली होती. किती 200 वगैरे माणसं असतील ना जवळपास. आम्ही इंटरव्ह्यू आहे. तू काय ना तुझा फोटो पाहिजे का? ह्या साईडला वगैरे इकडे पण होती. ह्या साईडला नाही. बघा बस इथे बस. आता सगळे उतरतात. ह्या साईडला छोटे छोटे शिप दिसत आहेत. कसं वाटलं पार्क? तू खाली आहे. पार्कला बसली जातात. एक मिनिट. कुठे?
अरे ॲक्च्युली ह्यांचा एक डेक पण असेल ना.